आज आहे तर उद्या कशावर असेल बरं का, गॅरंटी राहिलेली नाही. तेव्हा नेहमी माणसाला गोड बोलाव आणि समाधान राहावं. चिमणी पाणी पितानी पण असं हसणार ना, लय मस्त चिव चिव करून पाणी पिणार डेअरीतलं काय. तर ना आता कोणाकडे जातो? हे शेड का जातो माझ्या काय आतमध्ये काय काय घुसल्यात ना. हा हा त्यांना तर बाहेर घेतो जरा. घाबरली ना ती पण, बिजली पावसानं लय जोड आपली ना. जोड आपली लय ती पण घाबरली. कारण आता त्यांना घेतो बाहेर. त्यांना आता विचारतो ना, अरे खायचे का नाही नाश्त्यापेक्षा आज काय तुम्हाला भेटला नाही. हा तुमची लय अवघड झाली. हा ती काय बघते ते माझ्याकडे कशी. त्यांना वाटत होतं आज माझं त्यांना जेलमध्ये घातल्या का झाले नाही का. हा जेलमध्ये टाकलं. चला आता कुलूप जेलचा उघडा पटकेत. हा जेलचं कैदी असं असतोय का. कैदीला हात घातलंय बाहेर काढा. आता हे बकऱ्यांना बाहेर काढतो. त्याला तुमचा आता जेल सुटला शाळा सुटली. तर त्यांची पण आता 10-12 दररोज 10 सुट्टी. आज 12-1 वाजत आली त्यांच्या शाळेला. आज त्यांची परिस्थिती आहे ना हा. त्याचीच जरा बेकारी झाली. गाया पण उठल्या बघ. काय उठल्या? गाया पण उठल्या. गाया पण उठल्या. आणि ते शेडवाला म्हणला बिचारा उभा राहून यांना तवा त्या मध्ये घातलं ते. तर आता मग ह्याच्यामध्ये भरपूर गाणं होत असेल. आता ही गाणं लुटून जाडून घ्यायची. हा हा चकाचक करून घ्यायची. कारण गाणं जर नाही लुटली तर नंतर त्यांना उभं राहायला भेटणार नाही. तर मग आज फेटा कुठे गेला? आज फेटा ठेवल्यावर वजन होते त्यांनी. टोपी पावसा पाण्याचं बरोबर नाही ना ते फेटा. हा मग आता ही टोपी घातली आपली तर काय होतं जरा हवाला याला बरी आहे ना म्हणजे टोपी. हा भारी गरमची टोपी आणली होती त्या दिवशी. तर त्या टोपीमुळं हे काय होतं असं निघतंय. बकरी आत जाताना वाह बघा लगेच निघली. कारण त्यांचा वेळाच्या पुढे जर गेलं तर मग त्यांना पण बोकाची आशा लागलेली असती, ती लगेच निघतात. काढली आता दिवसभर आमचं खूप मेंढरा हाल करणार आहेत. आम्हाला चांगला सपोर्ट करायचा जीवनातून. आमचं भटकंती जीवन आहे. आमचं इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओ दररोज पडत जातात. तर त्याला पण तुम्ही चांगला सपोर्ट द्या. युट्यूबवरती पण द्या. आमचं कसं काय व्हिडिओ वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. बघा आपली हौसा गावसान राणी. अरे अशी नाव पाडते आपले हौसानी. कसं आहे ज्याच्या तोंडात येईल तेच नाव पाडलं जातं. चला 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 कवर बसता ना ना पिल्लदार राजात ना बारकी. चला 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 काय खोली द्या का अर्ध राहील ते ध्यान करून नीट बघावं लागतं. चला 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 नाही तर चला तर मग दैन कर चला आमची. चला ह्यांना पण निघूशी वाटणं बाहेर. कारण ह्यांना लय उब लागली या. म्हणजे रातभर शेळ्या चांगल्या निवारीला होते त्यामुळं आता शेळ्या म्हणत असते आयला बाहेर निघले उगच कुठं ना केला ह्यांनी. चला मग राम राम मंडळी. पाऊस पडल्यानंतर जरा बरं वाटतं. असं गार 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 फिरायला लागत नाही. मग आता बघा चारा पाणी बकरीच्या गुरांच्या तोंडात जाते. आता आणि हेच जर पाऊस पाणी जर नसला तर लय वान बाण फिरावं लागते. बाया पुरं घेऊन उडी गाढवं घेऊन. ते मग ते आलं फिरती वारी झाली. तसं ह्या पावसाने चांगलं केलं, माणसात बसवलं. शेतकऱ्याला बकऱ्यावाल्यांना जो रानातला जेवढा पराणी आहे ना तेवढा जागेवर बसावला. नाही तर पाऊस जर नसला ना येड्या बाहेरवानी फिरले असते. शेतकऱ्याने बिचाऱ्याने तोंडाक बघितलं असतं एरीत जाऊन टोकावलं पाणी लांब खाली गेले. आता शेतकरी वरनच हसतो या एरगज भरली. काय म्हणतो म्हणजे खूप मोठा आनंद वाटतो ना. मोठा आनंदाची गोष्ट आहे बाबा.
कारण वरनं पायरीहूनच बघतोय पाणी आमचं काही हालत नाही. कारण पाऊस काळ चांगला झाला आहे. भिजावताना पण हसणार, चिमणी पाणी पिताना पण असं हसणार ना. लय मस्त चिव चिव करून पाणी पिणार विहिरीतलं. काय चिव चिव करून पाणी पिणार विहिरीतलं. कारण आता बाजऱ्या येतील कुठं तिने करून ठेवले. या चिमणीने काय केलं, कुठं केलं ते कुठं असं हलतंय वाऱ्याने. म्हणजे हिरीच्या आतमध्ये काय? हा हिरीच्या ते झाड आहे तर हा, झाडाला त्यांनी कुटी केले त्या. आता बाजरीची वाट बघते त्या की बाजरीला दाना गाव येतोय ना आम्ही गाव खातो. या सावध आहे ना सावध. मग शेतकरी आपलं काय करतो, ए बरे 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 केले ते. म्हणजे ही जुनी पद्धत आहे. काय म्हणजे शेतकरी पण एवढा विचार करीत ना. नाही खाती तर खा, पण नुसतं आपलं तिला बरे बरे म्हणलं ना तर ती भिवून जाती, जरा भिवून जाती. पुन्हा शेतकरी गेले की चिव 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 करीत जाते. कांसावर बसते, दाना खाऊन घेऊन पिल्लाला घेऊन येते. पिल्लं पण त्यांची कोट्यात असतात ना. मोठ्यात पिल्लं तर समजायचं बरं गेलंय ह्या मेघराजानी. खूप मोठं अभिनंदन आहे. हे अभिनंदन लयच भारी केलं. ह्या वर्षासारखी समाधानी कुठंच नाही. आणि काय ठिकाणची लय पडतोय, हानी करतोय, ते काय बरोबर नाही. पण लय हानी करतोय काय काय ठिकाणी. पण आपल्या भागात तेवढे हानी नाहीत. त्यातून पण सावध राहिलं पाहिजे नाही का? हा सावध राहणं महत्वाचं आहे. सावध राहण्याला लय महत्व आहे. आणि समाधानीला पण महत्व आहे. महत्व आहे. का रे ह्या जीवनात काय आहे तेव्हा? ह्या जीवनात काय नाही. आहे 4 दिवस समाधान राहावं, गोड बोलाव, गोड राहावं. बकरी कशी चालते ते? हा बघ ना कशी काय चालते ते. त्याला काय वाटते? काय बाळमामाचं लय मोठा आशीर्वाद पुण्य आहे. बाळमामाची मेंढी बरं का, बाळमामाची मेंढी आहे बाबाई. तर ना बसला काय घोंगडीव? बसलोय घोंगडी. घोंगडीची पण आठवण निघती. लय मोठी आठवण बसलो म्हणजे काय जुनी आठवणीत निघत्यात मनाला ध्यान होतं. या अशी आमची जुनी माणसं बसायची घोंगडीव. घोंगडी. कोण जरी पाहुणा जरी आला ना तर बसाय काय टाकायची? घोंगडी. घोंगडी टाकायची. आता तुमच्या चटया निघल्या पर ते पहिली ना घोंगडी टाकायची बसायला. आणि घोंगडी टाकलं मोठा मान राहायचा. मान घोंगडी बसायला टाकली म्हणजे मोठा मान ती. आता घोंगडी कोण वापरते का? नाही. तर आता काय आहे, घोंगडी बसणारी जुनी लोक होती ती गेली निघून. निघून गेली बिचारी. 4-2 कुठं तरी असतील आपल्या देशात, ती आपली बघित असतील. हा हा जुनी लोक ती आता या जुन्यात किती फरक आहे का नाही? लय फरक. तसं हे जुनी लोक वेगळीच होती.